देशभरात नागरिकांसाठी हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे। मान्सून केरळमध्ये दाखल होण्याच्या उंबरठ्यावर असताना आज बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे तब्बल 17 राज्यांमध्ये अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा धोका निर्माण झाला आहे। भारतीय हवामान विभाग अर्थात IMDने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तास देशातील अनेक भागांमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या हवामान प्रणालीचा परिणाम आता देशभर जाणवू लागला आहे। अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून काही भागात आधीच पावसाने हजेरी लावली आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। यासोबतच मेघगर्जना, विजांचा कडकडाट, धुळीचे वादळे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पुदुचेरी, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, आसाम, मेघालय आणि अंदमान निकोबार बेटांमध्ये मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या राज्यामध्ये प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असून आज केरळमध्ये त्याचे अधिकृत आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असून त्यानंतर दक्षिण भारतातही अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते। हवामान खात्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याच्या, वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत न जाण्याचा सल्ला दिला आहे। मान्सूनचे आगमन आनंदाची बातमी असली तरी त्याआधीच निर्माण झालेल्या या हवामान बदलामुळे पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा, सतर्क रहा आणि सुरक्षित रहा।